नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न. मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून दिले. घटनेत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे भाजल्या गेल्याने गंभीर जखमी. घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी. घटनेमागील कारण मात्र अस्पष्ट. पुढील तपास सुरू. काय घटना आहे? श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये रात्री 1:30च्या सुमारास 2 पेशंट सिन्नरवरून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आले. दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आलंय. त्यांचे पारिवारिक काही विवाद होते. दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय. तर त्याच्यात नवविवाहित जी मुलगी आहे 19 वर्ष वय तिचं आणि तिची आई 38 वय वर्ष. ठीक आहे. ह्या दोघांना मुलीला जवळजवळ 50% भाजली गेली आहे आणि आई जी आहे तिचं वय 38 आहे ती जवळजवळ 65% भाजले गेले. दोघं क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे. मी डॉक्टर संदीप रॉय. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.